माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीनं 30 जुलैपासून 11वी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी सुरू झाली आहे। आज सायंकाळी 6:30 वाजता तिसऱ्या फेरीसाठी अर्ज करण्याची मुदत संपली। कोल्हापूर जिल्ह्यासाठी विज्ञान, वाणिज्य, कला या शाखा मिळून 66,010 इतक्या जागा आहेत। यासाठी एकूण 41,899 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते। यातील दुसऱ्या फेरी अंतर्गत 21,157 विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केलाय। 26 जुलै ते 28 जुलै या काळात विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे। तिसऱ्या फेरीची जी प्रवेश आहे ते तिसऱ्या फेरीचे 26 जुलै ते 28 जुलै या कालावधीत राहतील। ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश या कालावधीत करावयाचा आहे त्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या लॉग इनला किंवा त्यांना SMS द्वारे हे प्रवेश त्यांच्या मोबाईलला दिलेले आहेत, तरी त्या विद्यार्थ्यांनी तेथे प्रवेश करावेत। जे महाविद्यालय मिळाले त्या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रवेश स्वतःचे निश्चित करावेत। ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरी अंतर्गत प्रवेश होणार नाहीत त्यांनी चौथ्या फेरीसाठी 26 तारखेनंतर जे वेळापत्रक येईल त्याच्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म अनलॉकचे लॉक करून घ्यावेत। चौथ्या फेरीनंतर 5व्या फेरीसाठी हे खुल्या ह्याच्यातून होणार आहे। चौथ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी 30 जुलैला प्रसारित करण्यात येणार आहे। दरम्यान ज्या महाविद्यालयात 50% आणि त्याहून अधिक प्रवेश पूर्ण निश्चित झाले आहेत त्या महाविद्यालयानं अभ्यासक्रम सुरू करावा असं आवाहन शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी केलं आहे। यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 30% महाविद्यालय सुरू होणार आहेत।